आता सगळे मुलं मिळून चाललो आहे आम्ही आता रायगडला, सिंहगडला सॉरी. तर इकडे तुम्हाला पोरं दिसतच असतील. आम्ही आता 2 गाड्या घेऊन आलो आहे, एक बलेनो आहे आणि आपली एक स्विफ्ट आहे. तर 2 गाड्या घेऊन आम्ही मस्तपैकी आलो आहे. आता जवळपास आम्ही आता सिंहगड पैसे चालू आहे. तर बघा इकडं काय दिसतंय तुम्हाला, वातावरण तर एकदम कडक आहे, एकदम जोश. आणि प्रत्येक ट्रिपमध्ये एक असे 2-3 मुलं असते, ती सगळ्यात वेगळं असते. तुम्हाला दाखवतो. हे काय नाही म्हणतो तिघं. तर आपण पुढं बघूच काय काय होतंय मज्जा मस्ती. तर तुम्ही लाईक करा आपली चॅनल. तर इथे गाडी आपली. प्रतीक हाय. तर सगळेजण इकडे फोटो हे काढायला लागली ती. सगळा माणूस मी. हा अध्यक्ष आहे तिथं. इकडे पण यांचं काहीतरी चालू आहे, फोटोचं चालू आहे. तर आपण बघूच. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. भावांनो, तर काही व्ह्यू पाठीमध्ये दिसतेच. असं आम्ही डान्स करायला थांबलोय मस्त पैकी व्ह्यू वर आहे. बघा व्ह्यू इकडे बघा, व्ह्यू पण एकदम कडक आहे. तर एकदम फुल राडा फुल जोश इकडे पण चालू झालंय आता. चला आता आम्ही चाललेलो आहे, फोटो बिटो काढून सगळे झाले. जाऊन पुढं भेटू. आता फोटो बिटो काढून तर सगळे झाले. तर आम्ही आता जस्ट आलो गडावर. व्ह्यू तुम्हाला दाखवू द्या. हा हो का असा विषय. हे असा व्ह्यू. जय 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 जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. जय श्रीराम जय श्रीराम. तर आलो आम्ही जरा थोडं पुढं काही निमजन पाठीमागायची सारं आणि घेत आहे सगळेजण.
बाकीचे अजून पुढे जायची. थांबा अजून तुम्हाला दाखवतो. ब्लॉग एकदम कडक होणार आहे. कडक बघा. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रांनो फायनल आम्ही आता गडावर पोहोचलोय. कॉलेज बुडून आली सगळी. तर काय सांगा. हा लेक्चर बंक करून आले. गाडीमध्ये आहे. आणि आम्हाला दोस्त पण तसं मेडिकल टेस्ट सोडून आलो. मेडिकल टेस्ट सगळ्या सोडून आलो. चला मग आपण आता पुढे बघू. घासाला मिठाचं पाणी. थांबा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय श्रीराम. जय श्रीराम. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. म्हणून स्वेटर घाल म्हणत होती मम्मा मगापासून. हे धरा नाही तर कडेला घेऊन जा. उभा टाका इथं उभा टाका. वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचं दर्शन घेऊन एवढं भारी वाटलं ना आज की बस. असा दृश्य इथं, असा नजारा आहे. आणि त्यांचं जे जेवढं काय म्हणजे असं होतं गडावरचं सगळं बघून एवढं असं मन प्रसन्न झालं मित्रांनो. वातावरण पण तुम्ही बघतायच एकदम सॉलिड वातावरण आहे. आणि पोरं आता पुढे गेले ते. मी आता चाललोय समोर. म्हणजे बरेच मुलं जरा सगळे नवीनच आहेत. मी पण नवीन आहे. माझा पहिलाच आहे. या ठिकाणी आम्ही रस्ता चुकलो. आता पुढे चला. रस्ता चुकलाय. ते नवीन असल्यामुळे रोड काय लक्षात आला नाही. तांत्रिक अडचणीमुळे थोडी अडचण आहे. तांत्रिक अडचणीमुळे जरा रस्ता बदलण्यात आलेला आहे. अय राहुल. अय राहुल. अय तुझा मित्र तो जीवाचे पाखरू भाऊ के त्यांची. तर आम्ही आता काय म्हणते त्याला पुढच्या मार्गाला चाललोय. नीट बघ सारंगचं त्या तोंड सेम आहे. चालू आपली मज्जा मस्ती पोरांची. तर दृश्य असं एक नंबर आहे. चढायला थोडं जरा अपदा होते कारण की कधी असलं म्हणजे मार्ग चढलोच ना आपण. तर बघा आपल्याला एवढं त्रास होत तर मावळ्याने कसं म्हणजे एवढं गड जिंकलं असतील शिवाजी महाराजांनी. त्यांनी कसं त्या काळात चढत असतील विचार करा जरा.
तर मुकेश आला इथं. मुकेश राहुल कोण आहे ती? मुकेश सारखं करता कसं वाटतंय गडावर येऊन? एकदम भारी फिलिंग वाटते. फिलिंग एकदम सॉलिड ढगात फिलिंग. कार्तिक तुला कसं वाटतंय? एकदम भारी. भारी म्हणजे काय एकदम सॉलिडच ढगात आल्यासारखं वाटले. कारण की पुढचं काय दिसतच नाही म्हणा. कारण की दुःख पडले पूर्ण. आणि माझी पण ही पहिलीच वेळ आहे. पहिल्याच वेळ आलो आणि असं मचवून टाकले सगळं वातावरण. इकडं पण हा उजवीकडे वळा डावीकडे वळा. आणि काय म्हणतोस? काय नाही निवांत एकदम भारी. घोषणा द्यायला आपला एकदम कडक माणूस आहे. विषय गडबडले ते सगळे गडबडले. कुणालाच मार्ग माहित नाही. गडबडले सगळे. कार्तिक हे फोटो कशामुळे काढताय सारखं सारखं? मला ते समजत नाही. हा काय आहे नेमकं कारण काय आहे? तुम्ही सारखं फोटो दाखवायचे कोणाला तरी तर ते दाखवायचे म्हणतात कुणाला तरी प्रूफ. सापडला रस्ता नाला काय बघत नाही. कुठं चालला मुकेश? माहित नाही आम्हाला कुठे आला तर आम्ही हरवलेलो आहे त्याप्रमाणे. रस्ताच माहित नाही कोणाला. म्हणजे सगळे नवीनच आहे बहुतेक असं मला वाटते. असल फिरल्याशिवाय तर काय कळायचं. पहिला बघू सगळं रस्ता चालवून बघू कुठं काय. नवीन आहेत ना सगळी त्यामुळे. शपथ वातावरण सॉलिड एकदम खतरनाक वातावरण. असं ढगात आल्यासारखं वाटायला मला तर. मित्रांनो इथून तर खाली गेलं ना डायरेक्ट देवाकडलं तिकीट भेटते काय. ए पोरांनो जरा जपून नाही तर वरचं तिकीट काढताल. आशिक दिवाना कसं आशिक दिवाना वातावरण हा सॉलिड एकदम. ये की तू आपली जाने मला इकडे आपल्याला ना ती कुठं आहे त्या तिकडे टोक आहे. ती दिसत पण नाही आता. त्या तिकडे जायचं पलीकडं. मला पण काय दिसत नाही. तुम्हाला दिसलं तर मला सांगा. ए चला ए राहुल चला दाखवतो तुम्हाला जात जात. मला पण काय दिसणार कारण एवढं धुकं आहे ना इकडं आहे का. आपली बाकी पोरं. ए राहुल तुझा भाऊ काय सापडत नाही इथं. काळ्या पाठीचा खेकडा. काय पाठीचा खेकडा पकडता इथं. आम्हाला एक आता इथं खेकडा दिसला पण राहुल म्हणला मी पकडतो पण काय त्याला पकडायला हाताला लागत नाही. खेकडा ती शेवटी सापडला. कुठे रे? राहुलला त्याचा भाऊ सापडला. सापडला.
राहुल भाई हळू हाताला नंतर ना हातार नाही काय पाठी जायचं जाऊ सोड नाही सापडत आपल्याला चल कार्तिक कसा आहे इकडे पाठीमागचा विषय तुम्हाला बघेल खालचं पण दाखवतो आणि पाहिजे पाठीमाग तुम्हीच मुगल आता मराठी बरोबर काय बघतो सरदार मुघल आहे सरदार मुघल आता मुघलला आल्यावर राहायचंय काय अरे पाठची पाठीमाग हळू तर आहे ना राहुल लहानपणी आहे ना म्हणजे खेकडा पकडायचं वाटतं त्यामुळे आम्हाला एक गडावर खेकडा दिसला ती पकडायचा प्रयत्न केला पण त्याला हाती लागला नाही मी लहान असताना आहे का शेतात जाता वेळेस नदीच्या काठी खेकडे असायचे खेकडे कमरेचा करदोडा काढून एक सोबत पकडायचो त्यांची अशी 7-8 खेकडे पकडून त्यांची माळ करायचो आणि चालवीत घेऊन जायचो आणि घरी गेल्याच्या नंतर घरच्याचा मार खायचो घरच्याचा मार पण त्यानं तसा लय खाल्लाय कारण की रोजच एक करदोडा तोडून गायब करायची रोज एक करदोडा तोडून ते गायब करायचं खेकडा पकडायला तर असं याची हिस्ट्री आहे खेकड्याची पोरं आता आपल्याला मारतेलीच बरं का कारण की मला लय वेळ झालं ते आपल्याला बोलवत नाही तर आहे ना आज एवढं गर्दी नाही कारण की काय कारण की शनिवार रविवारी जास्त गर्दी राहते आणि आपले नवीन मित्र भेटलेली म्हणजे गड चढताना एक नवीन आम्हाला मित्र भेटले नाही तर असं दृश्य चला पुढे चला चालू झालं यांचं फोटो अजून प्रत्येक ठिकाणी जाईन तिथं फोटो काढते आम्ही जातो जर त्यांच्यात जायचं का नाही सांगा प्रत्येक जायचं का नाही जायचं का नाही पुढं जायचं का मुक्काम करायचं जायचं ऐसा मत करो मेरी जान लाइफ में कुछ अच्छा करो यार बोल चला मुक्काम करायचं काय